हॅलो, सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय आणि निर्धाव चेंडूची हाताळणी गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळली गेली. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि इथून मात्र त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ निश्चितच सर्व प्रेक्षक आनंद घेत आहेत. बसलेले प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेले आहेत आणि आता मात्र जे संघ निश्चितच जवळपास पोहोचलेत ते इथून मात्र या सामन्याकडे विचार विनिमय पद्धतीने इथून मात्र या सामन्याचा आनंद घेतील. डॉट बॉल निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार पद्धतीने इथून मात्र गोलंदाजी साकारली गेली. गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट बॉल निर्धाव चेंडू अजय याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी लेट कटचा अंदाज, एक धाव मिळते. अकाउंट ओपन होईल. श्री गणेशा होईल धवली संघाचा. धावसंख्या 1 च्या मदतीने इथून मात्र 1 या अंकावरती जाऊन पोहोचताना एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवण्याचं काम जरूर केलं जात आहे, पण निश्चितच समोर एक बलाढ्य संघ आहे ही गोष्ट मात्र विसरून जमणार नाहीये. यावेळेस मात्र एकच धाव, चेंडूला फील्ड केलं गेलंय. आपण पाहतो या मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एकेरी दुहेरी धावा जरूर जोडल्या गेलेल्या आहेत. धावफलक हलतं ठेवण्याचं काम जरूर केलं जात आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग, प्ले अँड मिस आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची हाताळणी, धावसंख्या स्थिरावते फलकावरती फक्त आणि फक्त 2 या अंकावरती. सुरेख आणि दर्जेदार चेंडूची हाताळणी करत अजय याने अक्षरशः फलंदाजाच्या मुसक्या आवळल्यात असंच म्हणावं लागतंय. मोठ्या फटक्यांकरता जाऊन दिलेलं नाहीये. यावेळेस मात्र जोरदार अपील आणि फलंदाजाने स्वतःहून खेळाडू वृत्ती दाखवली. ही एक जमेची बाजू पाहायला मिळाली. फलंदाज बाद, विकेटचं पतन. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या फलकावरती 2 धावा आणि 1 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. संत गतीने खेळ ढवली संघाचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अपेक्षित प्रतिकार मात्र पाहायला मिळत नाहीये. मोठी फटकेबाजी जरूर होणं अपेक्षित आहे, पण दक्ष पद्धतीने फलंदाजी मात्र पाहायला मिळत नाही. गोलंदाज तयार होईल. बॉलिंग मार्क वरती दुसरं षटक हाताळण्याकरता सज्ज होताना गोलंदाज अक्षय याला आपण पाहतोय. पुढचा चेंडू षटक क्रमांक 2. भन्नाट वेग. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट, विकेटचं पतन. फलंदाज बाद. दर्जेदार झेल पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार त्याने या झेलला पाहावं, या कॅचला पाहावं असा हा झेल पकडला गेलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये अगदी जमिनीपासून काही इंचाच्या अंतरावरती हा झेल पकडला गेलाय. व्हॉट कॅच. दोन धावा, 2 फलंदाज बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धवली संघाची. अगदी जवळपास ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा तिसऱ्यांदा या झेलला दाखवण्यात आलंय. व्हॉट कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. दर्जेदार झेल पकडला गेलाय. गोलंदाज तयार. भन्नाट वेग. अपेक्षितरित्या इथून मात्र फटका सजवता आला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रॉंग एंड थ्रो. धावा मिळतायत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 4 या अंकावरती आपण पाहतोय.
गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. पुढचा चेंडू हाताळण्याकरता अक्षय याची आता मात्र निवड करण्यात आली. पुढचा चेंडू हाताळला जाईल. यावेळेस मात्र भन्नाट वेग, डॉट बॉल, गुड पीस ऑफ बॉलिंग, निर्धाव चेंडूची हाताळणी, सुरेख गोलंदाजी करत इथून मात्र अक्षय याचा जर आपण विचार केला तर त्याने आतापर्यंत 3 चेंडूंची हाताळणी केलेली आहे. आणि या 3 चेंडूपैकी एकंदर जर आपण विचार केला तर डॉट चेंडू, निर्धाव चेंडू परिपूर्ण पद्धतीने हाताळलेत. फलंदाज ऋषी आणि फलंदाज वैभव सल्ला मसलत करतायत, विचार विनिमय करतायत एकमेकांसमवेत. भन्नाट वेग, डॉट बॉल, आणि इथून मात्र बॅटची कडक घेत चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद, बॅक टू डग आउट. वैभव याला आपण पाहतोय. नवीन फलंदाज आलाय फलंदाजी करण्याकरता. फलंदाज संदेश याला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला कृपया घाई करा, वेळ दौडू नका, कारण की अजूनही आपल्याला या स्पर्धेची ग्रँड फिनाले, मेगा फिनाले सुद्धा आपल्याला खेळवायची आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू. भन्नाट वेग, अखेरच्या क्षणी लेट कटचा अंदाज. 1 धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक 5 या अंकावरती जाऊन पोहोचले. दौली संघ धावांकरता संघर्ष सुद्धा करताना दिसत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या अंकावर. षटक क्रमांक 2 समाप्त झाल्यानंतर 12 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा जमवण्यामध्ये दौली संघाला यश मिळालंय. कालपेठ संघ रायगड जिल्ह्यातील नामवंत संघ म्हणून ज्याची ओळख आहे, ज्याची ख्याती आहे, तो संघ सह्याद्री क्रीडांगणावरती इथून मात्र जबर पद्धतीने कामगिरी करताना. भन्नाट वेग, डाऊन द ग्राउंड, चेंडू निघून चाललाय सीमा पार. बंदुकीतून गोळी निघावी तसा मात्र चेंडू बॅटला स्पर्श करत सीमा पार फरार. मिळतील 4 धावा, चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती एकंदर 9 धावा आपण पाहतोय. 9 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ केलं जाईल सजल याच्या माध्यमातून. धावांकरता संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जो खेळ चांगल्या रीतीने इथून मात्र सजवला जाणं जितकंच महत्वाचं होतं, त्या धावा मात्र अद्यापर्यंत यशस्वी रीतीने इथून मात्र जोडल्या गेलेल्या नाहीयेत. धावा फलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 9 धावा पाहायला मिळत आहेत. भन्नाट वेग, भन्नाट वेग, आणि अगदीच जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 2 सेकंद चेंडू विसावला गेला होता. त्या कारणास्तव धाव घेण्याची मुभा मात्र फलंदाजाला नसेल. जर चेंडू निसटला असता तर मात्र धाव घेण्याची संधी जरूर फलंदाजांना दिली गेली असती. जर तर किंतु परंतु हे मात्र शब्द क्रिकेटमध्ये मात्र वापरून जमत नाही. यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा, बिमार की बिमारी, हाय वेस्टने चेंडूची हाताळणी. 1च धाव. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2. फ्री हिटचा इशारा करतायत पंचांच्या माध्यमातून. इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. धावसंख्या 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 3ऱ्या षटकामध्ये प्रतिकार जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू हाताळला जाईल.
धावसंख्या आहे फलकावरती 11 धावा. गुड पीस ऑफ बॉलिंग, प्ले अँड मिस, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. फ्री हिटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची हाताळणी करणं हे खूप कमी गोलंदाजांना जमतं आणि ते मात्र सहज यशस्वी झालंय गोलंदाज सजल याच्याकरता. अकालपेठ संघ रायगड जिल्ह्यातून इथून मात्र खेळण्याकरता सह्याद्री क्रीडांगण पाचगाव नगरीमध्ये त्यांना आपण पाहतोय. पदलालित्यमध्ये चूक, पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. या सामन्यातून जो संघ विजेता होईल तो निवळी संघाशी 2 हात करेल. गोलंदाज तयार. लॅब स्वीप करण्याचा प्रयत्न, नो बॉल. अतिरिक्त पावलांचा वापर जरूर केला गेला, त्या कारणास्तव नोची उद्घोषणा करतायत पंच. 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर बुधवारच्या दिवशी 19 फेब्रुवारी जल्लोषामध्ये साजरी होणारी शिवजयंतीचा सण आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येकाच्या मनामनामध्ये आणि अगदीच प्रत्येकाच्या घराघरामध्ये स्थान ज्याने निर्माण केलंय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. यावेळेस मात्र फटका फसलाय. 30 सर्कल मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, रॉंग अँड थ्रो. धावा मिळतात त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 14 या अंकावरती. धावफलक हलतं ठेवण्याचं काम जरूर केलं जात आहे, मोठ्या फटक्यांकरता जाण्याचं काम जरूर केलं जात आहे, पण सोपी गोष्ट नसेल धवली संघाकरता. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस मात्र वेगाचा पुरेपूर वापर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. 6 धावा. षटकाराच्या मदतीने 20 या अंकावरती धावफलक जरूर जाऊन पोहोचलंय, पण संघर्ष अजून संपलेला नाहीये. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे धवली संघाकरता आणि या 2 चेंडूवरती जर 10 धावा जर आल्या तर मात्र एक फायटिंग टोटल, फाईट बॅक निश्चितपणाने ही पाहायला मिळू शकते. पण क्रिकेट या खेळामध्ये जर तर किंतु परंतु या शब्दांना मात्र थारा नाहीये. वीस धावा फलकावरती 3 फलंदाज बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. धवली संघाची आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. आखो टप्प्याचा मारा, फटका चांगला पण योग्य रीतीने मात्र सजलेला नाहीये. झेल पकडला गेलाय, अप्रतिम झेल. फलंदाज फेल, विकेटचं पतन. तन्मय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि अगदीच जर आपण पाहिलं तर थोडासा वेळ काढूपणा जो आहे तो वेळ काढूपणा निश्चितपणाने मैदानाच्या आतमध्ये जरूर सुरू आहे. वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 4:36 मिनिटांचा कालावधी आहे तो मात्र खर्च झालेला आहे याच्या दिवसामध्ये.
भन्नाट वेग, निर्धाव चेंडू, डॉट बॉल, सुरेख गोलंदाजी आणि अशा रीतीने एकूण एकंदर धावा पण पाहतोय फलकावरती 20 जिंकण्याकरता 21 या धावसंख्येचं लक्ष्य असेल। विजेता संघ निवळी या संघाशी 2 हात करेल, तो कोणता संघ असेल याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळामध्ये जरूर पाहायला मिळेल। हॅलो, पहिला चेंडू आणि दक्ष पद्धतीने या चेंडूतून मात्र सामना केलाय। एक धाव मिळाले, एका धावेच्या मदतीने धावफलक 1 या अंकावरती जाऊन पोहोचले। श्री गणेश झालाय तो संघ आपण पाहतोय। यावेळेस मात्र प्रहार तर चांगला झालाय, निघून चाललाय चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये। नशिबाचा चौकार, चेंडू होतोय आर पार सीमा, चौकार। चौकाराच्या मदतीने 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती यावेळेस मात्र पुढे सरसावत, बॅटच्या आतली कडा, 1 धाव, 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही। एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले। फलकावरती आपण पाहतोय 6 या अंकावरती। या सामन्यातील विजेता संघ निवळी संघाशी 2 हात करेल। बघूया कोणता संघ असेल, अकालपेठ किंवा त्यांच्या विपक्षात आपण पाहतोय धवली संघ। गोलंदाज तयार, यावेळेस मात्र सुरेख पॅडल स्वीप, चौकार पाहायला मिळेल। देखणा सुरेख चौकार, 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले।
आपण पाहतोय फलकावरती एकूण एकंदर धावा आहेत त्या 10. कृपया चेंडू मैदानाच्या आतमध्ये संथ गतीने खेळ सुरू आहे. 14 चेंडू 11 धावांची गरज. बिनबाद जिंदाबाद. अक्कलपे संघाची धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा 14 चेंडू 11 धावांची गरज. वॉट अ मॅच. सामना हळूवार पद्धतीने इथून मात्र पुढे सरकताना मैदानाच्या आतमधून यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय डाऊन दी ग्राउंड, पण फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न चांगला केला गोलंदाजाने. एक धाव जरूर मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज रीतीने एकेरी दुहेरी धावा आणि येणाऱ्या चेंडूवरती एक स्ट्रॅटेजिकल फलंदाजी, एक गेम सेट माइंड सेटने फलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस मात्र यशच्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. अंदाज बाद होईल विकेटचं पतन. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती निश्चितपणाने 11 धावा. अजूनही 10 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 10 धावा. सामन्यामध्ये रोमांचकता आता मात्र कायम राहिले आणि या धावा जमवण्याकरता दोन फलंदाज अजय आणि अक्षय कशा रीतीने प्रयत्न करतायत हे पाहणं महत्वाचं आहे. 12 चेंडू 10 धावा. फलंदाज अजय याची जर मात्र विकेट मिळवली तर मात्र निश्चितपणाने सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो, पण अपेक्षित रित्या अजयची विकेट मिळवणं सहज सोपं नसेल. यावेळेस मात्र अनपेक्षितपणे चेंडू बाउन्स होऊन सीमा पार होताना पाहायला मिळतोय. वाईट +4. एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 5. या 5 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 16 या अंकावरती आणि आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. फलंदाज अजय षटकाराने इथून मात्र सामना संपवेल का की अजूनही काही चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. यावेळेस मात्र गेम इनटू द फिनिश. विजय प्राप्त करतोय अक्कलपे संघ. वेल डन, वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच कडे आपण त्वरित वळणार आहोत आणि सामनावीराचा पुरस्कार. लो स्कोरिंग मॅच आहे त्यामुळे गोलंदाजाचा प्रभाव निश्चितपणाने राहिलाय. तर सामनावीराचा पुरस्कार जातोय अजय याला. निवळी संघाचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित या. अक्कलपे आणि निवळी या